नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहतात MS05 अक्षय। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी बदलापूर वेस्ट मधील मांजर्ली परिसरामध्ये म्हणजे स्टेशन पासून फक्त 7 ते 10 मिनिटाच्या चालत अंतरावरती या मोहन ग्रीनवुड्स या बिल्डिंग मध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेला आहे, जो मास्टर बेडरूम असणार आहे। या फ्लॅटचा कार्पेट एरिया मित्रांनो लगभग 496 स्क्वेअर फूट म्हणजे 500 स्क्वेअर फुटाचा कार्पेट एरिया आहे आणि याचा बिल्टअप एरिया 720 स्क्वेअर फुटाचा आहे। 7 माळ्याच्या सगळ्या बिल्डिंग आहेत आणि आपला जो फ्लॅट असणार आहे हा 4थ्या माळ्यावरती असणार आहे। हा फ्लॅट खरेदी केल्यानंतर तुमचा फायदा कसा होणार आहे, याची प्राइस काय हे पुढे सगळंच मी क्लिअर करणार आहे। पण त्याआधी एक रिक्वेस्ट करेल, अजूनपर्यंत जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईकचं बटन दाबा आणि अशाच प्रकारचा कंटेंट पुढे पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा। पुढे जाऊयात, एंट्री वगैरे पाहून घेऊयात, त्यानंतर लॉबी परिसर वगैरे सगळंच आपण पाहणार आहोत। पुढे आल्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकतो हा आहे मोहन ग्रीनवुडचा सेकंड फेज। ग्रँड एंट्री तुम्हाला इकडे पाहायला मिळते आणि इथूनच आपण बिल्डिंग मध्ये पुढे एंट्री करणार आहोत। इकडे पाहू शकता, इकडून तुम्ही स्टेशनला जाऊ शकता। बाकी जे लोक भाड्याने इथे राहतात त्यांच्या गाड्या बाकी बाहेर लावायला लागतात, ओनर लोकांच्या गाड्या आतमध्ये लागतात। या सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यानंतर आता तुमचा अजिबात मी वेळ घेणार नाही, लगेच जाऊयात लॉबी परिसर पाहू आणि 4थ्या माळ्यावरती असणार आपला 1 BHK फ्लॅट। लोकेशन बद्दल माहिती घेतल्यानंतर त्याचबरोबर मित्रांनो हा फ्लॅट कसा आहे, ही बिल्डिंग कशी आहे, बाहेरून पाहिल्यानंतर ऍक्च्युअल फ्लॅट मध्ये जाणारच आहोत। त्याआधी बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे आपण व्यवस्थित पाहून घ्यात। इकडे पाहू शकता तुम्हाला चिल्ड्रन्स प्ले एरिया इथे पाहायला मिळेल। आजूबाजूला पाहू शकता बाईक पार्किंग आणि कार पार्किंग साठी तुम्हाला बरीचशी जागा सुद्धा इथे पाहायला मिळेल। आणि इकडे असणार आहे आपली लॉबी परिसर, पाहून घेऊयात आपण। हे बघा, इथे तुम्हाला प्रशस्त साईज मध्ये लॉबी एरिया पाहायला मिळतोय। एकदम क्वालिटी काम आहे मित्रांनो। मोहन ग्रुप्स म्हटलं तर इकडे क्वालिटी मध्ये कोणत्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज नसते। हे पाहू शकता, इकडे सोफा वगैरे बसण्यासाठी ठेवलेला आहे आणि इकडे असणार आहे आपली लिफ्ट, जॉन्सन कंपनीची लिफ्ट आहे, तिला बॅकअप सुद्धा आहे। आता या लॉबी मध्ये तुम्ही पाहायला गेलात ना तर या बिल्डिंगची कॉन्सेप्ट थोडी वेगळी आहे। या बिल्डिंगचा ग्राउंड फ्लोर म्हणजे फर्स्ट फ्लोर आहे। इकडे पाहू शकता स्टेअरकेस तुम्हाला पाहायला मिळतात। आता इथे जास्त वेळ नाही घेत, लगेच जाऊयात आपण 4थ्या माळ्यावरती आणि ऍक्च्युअल फ्लॅट कसा आहे पाहण्यासाठी मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे 4थ्या माळ्यावरती। फ्लॅट मध्ये जाऊयात, त्याआधी आपल्या फ्लॅटच्या आजूबाजूचा परिसर कसा व्यवस्थित पाहून घेऊयात। आता इकडे पाहू शकता तुम्हाला हाय क्वालिटी लिफ्ट पाहायला मिळते। तिकडे मागे बघा, तिकडे तुम्हाला 3 रूम पाहायला मिळतील आणि इथे असणार आहेत आपल्या स्टेअरकेस आणि या बाजूला आपला रूम असणार आहे। प्रत्येक फ्लोअरवरती 6 रूम पाहायला मिळणार आहेत। फ्लॅट मध्ये एंट्री करूयात। हे बघा, सगळ्यात आधी तुम्ही पाहणार ना इथे लाकडाचा आपल्याला एक क्वालिटीचा सुपर डोर पाहायला मिळतोय। थोडे चप्पल लावून ठेवतो मित्रांनो इथे, जेणेकरून दरवाजा जोरात लागणार नाही। या फ्लॅट मध्ये जाऊयात। फ्लॅट मध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती प्रसन्न वातावरणामध्ये हा लिव्हिंग रूम तुम्हाला इकडे पाहायला मिळतोय। फ्लॅट हा सेमी फर्निश असणार आहे। तुम्हाला हा फ्लॅट मास्टर बेडरूम सकट येणार आहे आणि क्वालिटी फ्लॅट आहे, जसं तुम्ही बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर पाहिलेला आहे। या लिव्हिंग रूम मध्ये येऊयात। तुम्ही इकडे पाहणार सगळ्यात आधी डेडिकेटेड 4 फुटाची तुम्हाला बाल्कनी आणि ग्रिल वगैरे आपण तुम्हाला लावून दिलेले आहेत। त्या एंडिंगनी ज्यावेळेस तुम्ही लिव्हिंग रूम पाहणार ना तर याची साईज 15x9 अशी आहे। लिव्हिंग रूम मध्ये पाहू शकता तिथूनच फॉल सिलिंग केलेले आहे, लाईट्स लावलेले आहेत, पंखे लावलेले आहेत, सुंदर असा झूमर लावलेला आहे। नेहमीप्रमाणे तुम्हाला तर माहितीच आहे, या बाजूला आपण एक सुंदर असा वॉलपेपर घेत असतो। इकडे तुम्हाला हे जे आहे हे ओनरचं सामान आहे, ज्यांचा फ्लॅट होता त्यांचं हे सामान आहे, हे इथून निघून जाणार आहे। हा रिसेल फ्लॅट आहे बेसिकली, जसं सुरुवातीला थोडीशी माहिती दिलेलीच होती। 720 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आहे। पुढे जाऊयात। इकडे बघा, इथे तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम पाहायला मिळेल आणि या बाजूला असणार आहे तुमचा किचन। किती मोठा किचन आहे तुम्ही पाहू शकता तिथे उभेच असताना। हा जो प्लॅटफॉर्म आहे इकडे थोडीशी युनिक कॉन्सेप्ट आहे। इकडे तुम्ही फ्रीज वगैरे ठेवू शकता किंवा वॉशिंग मशीन वगैरे ठेवण्यासाठी जागा आहे। तसं पाहायला गेलं तर वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी मित्रांनो डेडिकेटेड एक जागा ती पुढे दाखवणार आहे। मोठा प्लॅटफॉर्म इथे पाहू शकता तुम्ही। तिकडे प्यायचं पाणी आणि बोरिंगचं पाण्याचं कनेक्शन आहे। किचन ट्रॉली पूर्ण लाल कलरची आपण इथे घेतलेली आहे। तर हा झाला आपला किचन। पुढे जाऊयात। इकडे बघा, वेगळं जर तुम्हाला इथे स्टोरेज एरिया बनवायचा असेल तर बनवू शकता किंवा इथे तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता। आता जाऊयात आपण मास्टर बेडरूम मध्ये। हा आहे आपला मास्टर बेडरूम, ज्याची साईज आहे 10x10। या मास्टर बेडरूम मध्ये सुद्धा तुम्हाला इकडे 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळेल आणि इकडे पाहू शकता तुम्ही, तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम पाहायला मिळेल। मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला फ्लॅट? आय होप नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। मास्टर बेडरूम फ्लॅट जर स्टेशन पासून चालत अंतरावरती खरेदी करायचा असेल आणि बजेट असेल 28-28.5 लाखाचा, तर या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही बदलापूरला येऊ शकता। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा मांजर्ली परिसरामध्ये फ्लॅट आहे, बदलापूर वेस्टला। स्टेशन पासून 7 ते 8 मिनिटं चालत अंतरावरती। या बिल्डिंगचं नाव आहे मोहन ग्रीनवुड्स। ही सगळी माहिती दिली होती। आता मेन गोष्टीबद्दल बोलूयात। या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर मित्रांनो तुम्हाला सॅलरी किमान 35 ते 40 हजार रुपये असायला पाहिजे। जर तुमच्याकडे डाऊन पेमेंट 3 लाख रुपये असतील तर। बाकी तुमच्याकडे डाऊन पेमेंट फक्त 2च लाख रुपये असतील आणि तुम्हाला सॅलरी 45 हजारापर्यंत असेल तरी सुद्धा या फ्लॅटला खरेदी करू शकता। बाकी जी लोक बिझनेस करतात त्यांच्याकडे 3 वर्षाची ITR असायला हवी।
आणि तुमचा सिबिल स्कोअर 750च्या वरती पाहिजे. 750च्या खाली जर असेल तर आपल्याला फायनान्स मधून होम लोन करावा लागेल. तर या गोष्टीची नोंद घ्या. फायनान्स मधून लोन केलं तर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट जास्त मिळेल. 750च्या वरतीचा सिबिल स्कोअर असेल तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला एचडीएफसी बँकेमधून मी 7.15 या रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला होम लोन करून देणार आहे. अधिक माहितीसाठी कॉल करा. बाकी व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा आणि सबस्क्राईब पण केलं नसेल तर सबस्क्राईब करा. खाली सबस्क्राईबचं लाल बटन आहे त्याला क्लिक करा. त्याच्याने काय होईल की नेक्स्ट टाइम मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळणार आहे. चला मित्रांनो आता व्हिडिओ इथेच थांबवतो आणि तुम्हाला भेटतो अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.